दिवस असते त्या 2 कलर आम्ही तिथून इथे आलोय. आमच्या आम्हाला माहिती इथूनच जाणार आहे. आम्ही पुढे लक्ष दिलं जात नाही. सगळ्यात नाही का आम्ही गाड्या मागून मागून आणतोय की आमच्या ड्रेनेज साफ करायचे. आज आमचा कचरा उचलायचा, आता गाडी होते. बायका आम्ही 3 दिवस झाले खालीच आहोत. उभं राहून सगळी कामं करून घ्यावी लागतंय. भांडून आणावं लागतंय वस्तू. ते बाबा हे द्या, आता द्या. हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना सांगावं लागतं आम्हाला जाऊन की आमच्याकडे या. पण 2 दिवस झाले ठाण्याची आणि पनवेलची लोक येतात. खूप सगळे साफसफाई व्यवस्थित केले त्यांनी करून दिली. देतायत आम्हाला न मागता एकही गोष्ट. पण 2 दिवस तर आम्ही असेच आहोत. जेवणाची सुविधा नव्हती. जेवण या त्यांच्या नागरिक हे आहेत, नगरसेवक आहेत, हे आहेत, त्यांच्याकडून घेऊन या तेव्हा आम्हाला मिळत होतं. आता मिळतंय. आता साफ एकदम सुंदर केलं काम. ठाण्याचे पनवेलचे लोक खूप छान काम आमचं पण म्हणजे आम्ही पण माणसं आहेत, आमची पण बिल्डिंग आहे, आम्हाला पण पाहिजे काहीतरी. आता 3 दिवस झाले आम्ही लाईटची फेस करतोय. आता फक्त आम्हाला सर्व्हिस वायर तुम्ही आलात म्हणून तुम्ही येणार म्हणून आम्ही लाईट लाईन जळाली पूर्ण. आता ती सर्व्हिस लाईन टाकून 3-4 दिवस झाले लाईट नाही, मोबाईल बंद आहेत आमचे. सर तुम्हाला भेटायला यायचं ना, सगळ्या बिल्डिंगला भेटत आला तर तुम्ही कशाला सगळ्यांना भेटता? तसे त्यांनी पण भेटायला पाहिजे होतं ना आम्हाला. साहेब वोटिंगच्या वेळी सगळे येतात. शासनाचा बेजबाबदारपणा आहे. आमच्या गाड्याचे नुकसान भरपाई आम्हाला बऱ्यापैकी मिळाली. सगळे मागायला येतात वोटिंग द्या, वोटिंग द्या. आयुक्त आमच्याशी बोलायला पण तर नाही पुरीच म्हटलं आमच्या एवढंच आम्ही या बाजूला येणार नाही. राजा अरे मोबाईल खोलदार ना राजा. हा काय काय आमचं बघतो मी गेले कित्येक वर्ष आहे पुण्यामध्ये नेहमी सांगतो बरबाद व्हायला वेळ लागतो. पुढं बरबाद व्हायला वेळ नाही लागतो. काय आहे आपल्याकडे महानगरपालिकेचा डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाउन प्लॅनिंग होत नाही. आणि ते टाउन प्लॅनिंग न झाल्यामुळे हे सगळ्या गोष्टी होतात. आम्ही घेतलं म्हणून आमचं नुकसानच झालं दादा इथं आम्ही घेतलं म्हणून. नाही कसं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये कोणाचं एकाचं लक्ष नाही. 100 एजन्स्या काम करतात. मी मागे पण सांगितलं होतं की जोपर्यंत या शहरांमध्ये ज्या एजन्सीज काम करतात त्या एकत्र बसत नाहीत तोपर्यंत या शहरांचं काही नाही होणार. फक्त नुकसान होणार. आता साधी गोष्ट तुम्ही आता जे मला बोललात ना, इथे ब्रिज केलाय बरोबर आहे. त्याच्या मागचा विचार काय आहे माहित नाही. बरोबर आहे. म्हणजे या एजन्सीला ही एजन्सी काय करते माहिती नाही, या एजन्सीला ही एजन्सी काय करते माहिती नाही आणि त्याच्यामध्ये नुकसान तुमचं होणार. आणि मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे की इन्शुरन्स कंपन्यांनी काय त्यांना पैसे तुम्हाला मिळणार नाही मिळणार मला माहिती नाहीये. पण मला असं वाटतं तुमचं नुकसान सरकारने भरून दिलं पाहिजे. मी विरोधात आहे असं समजू नका किंवा त्यांच्या बरोबर आहे असंही समजू नका. पंचनामे करून गेले त्याच्या बदल्यात काय सरकारचा किंवा त्या खात्याचा निष्काळजीपणा आहे आणि त्या निष्काळजीपणामध्ये तुम्हाला ते भोगावं लागेल. मला ज्यांच्याशी संबंधित व्यक्तींशी बोलायचं त्यांच्याशी मी बोलीन. आपल्याला माझं काय बोलणं होतं ते आपल्याला कळेल. धन्यवाद.